नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आमच्या इथे ठाण्याला पाऊस आला, बघू शकता तुम्ही। पहिल्यांदा पाऊस आला, सकाळी 8 वाजता पाऊस आला। आज आमचा नाश्त्याचा बेत होता, आवाकाडो टोस्ट बनवायचा मुलांना। तर त्याच्यासाठी मी 2 कांदे, टॅमॅटो, 1 टॅमॅटो घेतला, कोथिंबीर, 1 मिरची, अर्धा लिंबू, मीठ, चाट मसाला, जिरेपूड, धनेपूड, कांदा, टॅमॅटो, मिरची, कोथिंबीर सर्व चिरून घेतल्या। मिरची एकच घेतली कारण माऊला तिखट आवडत नाही, तिखट लागतंय, त्यामुळं एकच मिरची घेतली। ते सर्व कापून घेतलं मिश्रण। साहित्य त्यानंतर 1 आवाकाडो घेतला, तो कापून घेतला। तो थोडा कच्चा होता, तो कापता येत नव्हता। ओवीच्या पप्पांनी थोडा कच्चाच आणलेला, असं बघू शकता। दाबून दाबून कापत होते मी, तर तो स्मॅश होत नव्हता म्हणून मी काय केलं, किसणीवर किसून घेतला आणि कांदा, टमॅटो, मिरचीचं मिश्रण आणि आवाकाडो ते किसून घेतलेलं, ते मिक्स केलं। आणि मुलांना मेयोनीज आवडते म्हणून मेयोनीज टाकलं, त्याच्यामध्ये थोडंसंच टाकलं। आणि मेयोनीज टाकल्यानंतर ते सगळं चाट मसाला, धनेपूड, मीठ सर्व काय ते लिंबू वगैरे पिळून मिक्स केलं। तवा ठेवला, तव्यामध्ये तेल किंवा बटर टाकू शकता, पण आम्हाला बटर आवडत नाही, मुलांना वास येतं, त्यामुळे तेल टाकलं। ब्रेड टाकले, सँडविचचे ब्रेड आणले, ब्रेड टाकले, ठेवले, गरम केले। टोस्ट झाल्यानंतर त्याच्यावर जे मिश्रण केलं होतं ते स्प्रेड करून घेतलं। दोन्ही बाजूनी ब्रेड टोस्ट झाल्यानंतर ते एकावर एक ठेवून द्यायचं आणि सँडविचसारखं शेकायचं थोडा वेळ। ते झालं, शेकून झालं, मस्त एकदम दिसत होता। मुलांना खूप आवडतं सँडविच, आवाकाडो सँडविच। आमच्याकडे 1 दिवस आड आवाकाडो सँडविच असतंच। माऊला पण आवडते, माऊला पहिला आवडत नव्हतं, आता तिला पण आवडायला लागलं। दादाला आवडायचं, दादा 2-2 खायचा, आता तिला पण आवडते। ती आता जाते ना ॲथलेटिकला, त्यामुळं आवाकाडो सँडविच तयार झाले। आता बघू शकता, दोन्ही बाजूने शेकायचे मस्त। थोडंसं तेल टाकलं, परत जरा मला कोरडं वाटत होतं, मी जरा थोडं तेल टाकून घेतलं त्याच्यावर भाजण्यासाठी। थोडंसं भाजल्यावर तयार झाला आता सँडविच माझा। तयार झालेला सँडविच प्लेटमध्ये काढून घेतला, माऊला 1 दिला आणि दादाला 1 दिला। 2-2 खाल्ले त्यांनी। आणि तो सँडविच त्रिकोण आकारामध्ये कट केला, सॉस, मेयोनीज मस्तपैकी त्यांना दिलं, त्याने एन्जॉय करत खाल्ला। खूप यम्मी लागत होता। माऊ कशी मला रिव्ह्यू देते बघा, छान झाला म्हणून। तिला आवडला सँडविच, आता तिला आवडते, छान झाला सँडविच। चला बाय।